नमस्कार. आजच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचे धपाटे. दुधी भोपळ्यापासून खूप काही वेगवेगळ्या भाज्या काय काय बनवतात ते तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. पण आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्यापासून धपाटे. आता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहे. हा बघ, धपाट्यासाठी आपण एक मस्त दुधी घेतलेला आहे, एकदम कावळा लसलशीत. त्याच्यात घालण्यासाठी साहित्य आपण वाटण करणार आहे. मिरची, लसण, कोथिंबीर, जिरे आणि मीठ पण घालणार आहे. आता हा भोपळा आपण आहे ना स्वच्छ धुवून आणि खिसून घेऊ. आपण आता दुधी घेतलेला आहे. दुधी आपण असं त्याचे छिले काढून घेऊ. हे बघा, अशी सोलून घ्यायची, म्हणजे एकदम कोवळा असेल. साल थोडीशी जरा जाड असते त्याची, त्याच्यामुळे आपण सोलून घेऊ. आणि सोलून घेऊन मस्त खिसून घेऊ. आता याला चिलून झालाय. आपण असं दोन भाग करू म्हणजे खिसायला सोपं जाईल. हे बघा, चाकूने आपण पहिला दोन करू. हे बघा किती आत कवळा, एकदम ताजा मस्त. खिसणी घेतली, आता खिसून घेऊ. एकदम सॉफ्ट जाते खिसायला बघा. 2 मिनिटात तर खिसून होतोय. हे बघा, आपला भोपळा खिसून झाला. अशी मस्त छान कोथिंबीर कापून घ्यायची, अशी बारीक. बघा, हिरवीगार ताजी कोथिंबीर आणलेली आणि गावरान आहे. इतका छान वास यायला ना कोथिंबीरचा. हे बघा, मस्त गावरान आपण आता कापून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची मिरची. आता वाटण काढून घेऊ, त्यात टाकायला लसण, जिरे पण त्याच्यात टाकून घेऊ, म्हणजे मस्त चव लागते. बघा, वाटणामध्येच काढून घेऊ जिरे, म्हणजे बारीक होते. आपण याच्यात टाकणार आहेत ओवा, थोडासा चुरगळून टाकायचा, म्हणजे खमंग देतो वास त्याचा मस्त. आता हेच आपण खिसलेल्या भोपळ्यामध्ये आपण घालणार आहेत. हे आहे ज्वारीचं पीठ आहे. आपण ज्वारीचं पीठ टाकू. बघा, ज्वारीचं पीठ टाकून घेतले. आता थोडंसं याच्यात गव्हाचं पण पीठ टाकू. गव्हाचं पीठ टाकल्यामुळे थोडीशी चिकनाई येते. थोडंसं गव्हाचं पीठ टाकू. आता याच्यात टाकणार आहे हरभरा बेसन आहे. हे बघा, आपण ते पण थोडंसं घालून घेऊ. त्याच्यात चवीप्रमाणे हळद घालून घेऊ आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. बघा, असं चवीपुरतं घालायचं, जास्त नाही. कोथिंबीर मस्त धुवून कापून घेतलेली आहे. कोथिंबीर पण घालून घ्यायची. मस्त कोथिंबीर टाकली. तर आपण जे वाटण काढलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, आपण ते पण घालून घेऊ आणि याला आता चांगलं मिक्स करून घेऊ सगळं मिळून. असं सगळं मिक्स करून मळून घ्यायचं. असं याचा घट्ट एक गोळा बनवायचा. असा गोळा बनवून घेतलेला आहे. असा गोळा बनवायचा. हे बघा, आता तवा टाकून घेतलाय, प्लेटमध्ये तेल घेतलंय आणि पळपट घेतलाय. पळपटावर एक असा छोटासा कपडा घेतलाय. आता हे कपड्यावर आपण थोडंसं पाणी टाकू आणि मस्त असं एक छोटासा असा गोळा करून घेऊ. हे बघा, असा. आणि मस्त असा असं थापायचं. असं छानसं असं गोल गोल करून घ्यायचं. चंद्रशिला या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर छानसे एक कमेंट करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकतच राहणार आहेत. पाहत जा तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा, असं बनवून घ्यायचं. मस्त असं गोल थापून घ्यायचं.
एवढे छान लागतात ना हे दुधी भोपळ्याचे धपाटे, एकदम मस्त. ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. केल्याच्या नंतर मुलांना दुधी भोपळा आवडत नाही तरी पण मुलं बघा कसं चाटून पुसून खाऊन घेणार आहेत. एवढं छान लागते बघा. असं गोल करून घ्यायचं. आता आपला तवा गरम झालाय का आपण बघू आणि लगेच तव्यावरती टाकून घेऊ. बघा तवा मस्त गरम झालेला आहे. आधी तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं, म्हणजे काय होतं चिकटत नाही. कारण ते पहिलंच असल्यामुळे ना थोडंसं तेल जास्त थोडंसं टाकायचं. असं फिरून घ्यायचं ते टाकून. पाणी असल्यामुळं तडतड व्हायला आहे बघा. हे बघा आपलं आता हे तयार थापून झालेलं आहे. आपण असं हे बघा असं टाकून घ्यायचं आणि हे असं कपडा आहे ना असा हळूच वरतून काढून घ्यायचा, चिकटत नाही काय नाही. बघा किती छान असं तव्यावरती टाकलेलं आहे. ते टाकलेलं आहे ते भाजूपर्यंत आपण लगेच दुसरं तयार करून घेऊ. बघा लगेच दुसरं बनवून घेऊ आपण. बघा मस्त असं आपलं खरपूस धपाट भाजलेलं आहे. आता आपण टॉपलेट टाकून घेऊ. हे बघा वाव. चला मस्त टेस्ट करायला या. चला दही धपाट. आपण चटणी केलेली आहे, चटणी धपाट खाणार आहेत आपण. आता चटणीची काय रेसिपी दाखवली नाही मी तुम्हाला, पण नंतर दाखवून. हे बघा आपण याच्यासोबत खाणार आहेत. नारळाची चटणी बनवलेली आहे मस्त. आता आपण टेस्ट करूया.